जय श्रीराम. सर्व गणेश भक्तांचं गणेश पुराण कथामालेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या कथाभागामध्ये आपण पाहिलं की हिमालय आपल्या लाडक्या मुलीला म्हणजे माता पार्वतीला श्री गणेश व्रताचं म्हणजे वरद विनायक व्रताचं चतुर्थीचं महात्म्य सांगतायत. आणि त्यामध्ये त्यांनी साक्षात भृगु महर्षी जे चक्रवर्ती सम्राट कर्दम राजाकडे आले आणि त्याला हे गणेश चतुर्थी व्रताचं महत्व सांगितलं. ही कथा हिमालयाने पार्वती मातेला सांगितली आहे. त्यानंतर ते पार्वती मातेला म्हणतात की मी तुला आणखी एका राजाची कथा सांगतो. मगध या देशामध्ये नल नावाचा अत्यंत धर्मशील, उदात्त आणि पराक्रमी राजा राज्य करीत होता. हा नल इतका पराक्रमी होता की हा इंद्राच्या मदतीला सुद्धा देवदानव युद्धामध्ये जात असे. आणि सगळं काही ज्याला प्राप्त आहे, ज्याची लाडकी पत्नी दमयंती आहे आणि अष्टप्रधान मंडळ ज्याच्या आज्ञेमध्ये आहे, असा हा सार्वभौम राजा आपल्या राजसभेमध्ये एकदा बसलेला होता. आणि अचानक त्याच्या राजसभेमध्ये गौतम ऋषींचं येणं झालं. गौतम ऋषी आल्यानंतर नलराजा अत्यंत नम्रतापूर्वक त्यांना सामोरा केला. त्यांचं अर्घ्यपाद्य देऊन पूजन केलं. त्यांना उच्चासनावर बसवलं आणि त्यांना अतिशय नम्रतेने विचारू लागला की हे तपोनिधी, मी या जन्मामध्ये जे सर्व काही प्राप्त करून घेतलेलं आहे ते केवळ माझंच कर्तृत्व नाही यावर माझी नेमकी खात्री आहे. तर इतकं सगळं सामर्थ्य, समृद्धी मला प्राप्त होण्यामागे नेमकं काय कारण आहे, आपण सांगू शकाल का? हे तपोनिधी, आपण तर त्रिकालदर्शी आहात. याचं रहस्य माझ्या काही पूर्वीच्या जन्मामध्ये काही लपलेलं आहे का? हे ऐकल्यानंतर गौतम ऋषी नलराजाला म्हणाले की हो राजा, तू मागच्या जन्मामध्ये एक क्षत्रिय होतास आणि त्यावेळेला तुझी जी दैन्यावस्था होती, त्या दैन्यावस्थेला कंटाळून तू निबिड अरण्यामध्ये गेला होतास. तेथे तुला कौशिक ऋषींची भेट झाली आणि कौशिक ऋषींना तू स्वतःची सगळी परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी तुला श्री गणेश चतुर्थी व्रताचं महात्म्य सांगितलं. गणेश चतुर्थी व्रत सगळं फल देणारं कसं आहे याचं वर्णन त्या ऋषींनी केल्यानंतर तू त्यांना विचारलंस की गणेश देवतेचं स्वरूप काय आहे, गणेश देवता नेमकी कशी आहे आणि गणेश देवतेचा मंत्र कोणता आहे. तुझ्यावरती दया आलेल्या त्या महर्षींनी तुला श्री गणेश म्हणजे साक्षात परब्रह्म आहे, तोच सुखकर्ता आहे, तोच दुःख हरता आहे आणि तो वरद विनायक आहे. म्हणजे जे साधक त्याला शरण जातात त्या साधकांना तो प्रसन्न होतो. जे गणेश चतुर्थीचं व्रत करतात त्यांना सर्व काही प्राप्त होतं. असं सगळं श्री गणेश व्रताचं महत्व महर्षींनी तुला सांगितलं. आणि तेव्हा तू यथाशक्ती सगळ्या नियमांचं पालन करून हे वरद विनायक व्रत म्हणजे श्री गणेश चतुर्थीचं व्रत अत्यंत मनोभावे केलंस. काही दिवसातच तुझी परिस्थिती पालटली. तू जन्मभर या व्रताचं अतिशय काटेकोरपणे पालन करीत राहिलास. त्या जन्मामध्ये तर तुला उत्तम गती प्राप्त झालीच, परंतु तुला हा जन्म जो प्राप्त झाला तो गत जन्मातील वरद विनायक व्रताचं फळ आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये तर हे श्री गणेश चतुर्थीचं व्रत जो कोणी अखंड करेल त्याला मनोवांछित फलप्राप्ती आहे, हे साक्षात श्री गणेशाने सांगितलं आहे. याच कथेचं महात्म्य
देवाधिदेव महादेवांनी कार्तिकेयाला सांगितलं, ब्रह्मदेवांनी व्यासांना सांगितलं आणि महर्षी भृगू म्हणजे मी स्वतः हे सोमकांत राजा तुला सांगतोय. असं भृगू महर्षींनी सुद्धा सोमकांत राजाला सांगायला सुरुवात केलेली आहे की हिमालयानी श्री गणेशाचं महात्म्य आपल्या लाडक्या मुलीला, की ज्या वेळेला तिची मनस्थिती ही खचलेली होती, त्रिपुरासुराच्या दहशतीमुळे कैलास पर्वत सुद्धा तिला सोडावा लागला होता, त्यावेळेला श्री गणेश व्रताचं महात्म्य हिमालयाने सांगितल्यानंतर स्वतः माता पार्वतीने हे वरद विनायकाचं व्रत अनुष्ठान आरंभ केला होता आणि लवकरच तिला या व्रताचं फल प्राप्त झालं आणि महादेवांशी जो तिचा विरह झाला होता तो विरह संपुष्टात आला आणि तिला पुन्हा महादेव प्राप्त झाले. ज्या पती पत्नीमध्ये बेबनाव असेल, घटस्फोटापर्यंत विषय गेला असेल किंवा घटस्फोटही झाला असेल, त्यांनी सुद्धा जर हे वरद विनायक व्रत केलं तर पुन्हा त्यांचा संसार सुखाचा सुरू होऊ शकतो. म्हणून सगळ्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या या श्री गणेश चतुर्थी व्रताचं पालन सगळ्या साधकांनी अवश्य करावं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.